एस ऑफिसर काम करणारे आणि नेटानं काम करून बदल करणारे खूप जण आहेत. मुंडेंच्या बरोबर तुम्ही काम केलंय? मुंडे बरोबर मी काम केलं नाही, पण तुकारामची माझी चांगली ओळख आहे. आणि तुकाराम जेव्हा जालना कलेक्टर होता तेव्हा ब्रीफली मी औरंगाबाद कलेक्टर होतो. मला माहिती आहे. तुम्ही कसं म्हणजे आता त्यांनी एकदम धडाका लावलाय. काही जण त्याच्याबद्दल फार तारे पण तोडतायत, त्यांच्या म्हणजे त्यांचे पाय कसे खेचता येतील याचाही प्रयत्न करताना दिसत. नाही, आपल्या मराठी माणसाचा हाच प्रॉब्लेम आहे की कोणी जर चांगलं काम करत असेल तर त्याला कसं खाली ओढायचं आणि त्याच्यातलं वैगुण्य कसं दाखवायचं. वैगुण्य तर देवात पण आहे, सगळ्यातच आहे. मग तुम्ही त्याला आयडेंटिफाय करा. माझ्या मतानं तुकाराम जे काम करत आहेत ते उत्कृष्ट काम आहे. महाराष्ट्रात चांगले ऑफिस. तुमच्याकडनं अशाच अपेक्षा होत्या, तुम्ही त्या बऱ्याच अंशी पूर्णही केल्यात, पण तुम्ही मध्येच 3 वर्ष आधी तुम्ही रामराम केलं. नाही, मी 2 वर्ष आधी केलं. त्याचे 2 कारणं होती. पहिलं कारण असं होतं की माझे वडील खूप आजारी पडले, की जे माझं आयडॉल होते, म्हणजे आता ते दुर्दैवानं नाही आहेत. पाणी आहे बाजूला. सॉरी. मला त्यांची सेवा करायची होती. आई आजारी होती, त्यांच्याबरोबर राहायचं होतं. आणि मी 37 वर्ष काम केलं होतं. आणि फ्रँकली मी प्लॅन आधीच केला होता आणि बाहेर पडून काहीतरी करायची इच्छा होती. गव्हर्नमेंटमध्ये बऱ्याच वेळा असा होतं की बऱ्याच वेळा तुमचा वेळ अशा विषयावर वाया जातो की जो वर्दी नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो की दुसरं माझं सोडायचं कारण असं होतं की मला असं वाटलं की बाहेर पडून आपण काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येक वेळी काहीतरी करायचं आणि चेंज करायचं अशा भंप गोष्टीत मी विश्वास करत नाही. आम्ही फार छोटी माणसं आहोत. आम्ही फार मोठा बदल करू शकत नाही. आपल्यापेक्षा फार मोठी माणसं होऊन गेली, त्यांनी केलेले बदल कसे टिकलेले आहेत. बऱ्याच जणांचे बदल तर निघून पण गेलेले आहेत. त्यामुळे एक ब्युरोक्रॅट काहीतरी चेंज घडवून आणू शकतो आणि त्यानं घडवलेल्या चेंजमुळे तो हिरो बनू शकतो, याच्यावर माझा विश्वास. ब्युरोक्रॅट हा फेसलेस असला पाहिजे. आजही मी या प्रोग्रामला यायला प्रचंड विरोध याच्यामुळे करत होतो की नको, मला माझं शांत फेसलेस राहू द्या. पण मला असं वाटलं की शेतकऱ्यांसाठी 4 गोष्टी तुम्ही मला पुढे परवानगी दिली तर मी सांगू शकेल की ज्या कदाचित ट्रिगर करतील काहीतरी गोष्टी. मग कंटाळा पण आलेला होता आणि आम्ही खूप चांगली काम केली. माझ्या कलेक्टर्सने माझी शाळा, सुंदर शाळा आमच्या कलेक्टर्सने काढलं. आज एक 10-20% पॉप्युलेशन अशी आहे की जी वयस्कर आहे, जी फक्त मरणाची वाट बघत आहे. त्यांच्यासाठी थोडंसं काहीतरी मायबापासाठी म्हणून प्रोग्राम माझ्या नावावर जरी खपला असेल तरी माझा एक ऑफिसर होता बेदमुता, त्यानं ते सुरू केला. आणि मग प्रत्येक गावात लोक आयडेंटिफाय केली, म्हातारी माणसं की ज्यांना घरात बसायला काही नाही, जी अजून कामावर जातात. का कामाला जातात विचारलं तर घरी खायला काही नाही. पोरगं वाटा मागतं, सुनेला जर जेवण मागितलं तर फेकल्यासारखं फेकलं जातं. आपण कल्चर डेव्हलप करायला विसरलो. जे मी नाव घेत नाही, पण एका मुख्यमंत्र्यांना मी बोलताना म्हणलं आपण फक्त रोड ब्रिजेस हे तयार करा, आपण माणसं तयार करण्याकडे बिलकुल लक्ष दिलं नाही. म्हणजे 80-80 वर्षाची म्हातारी जेव्हा माझ्या शेतावर कामाला आली, म्हणलं बाबा या वेळात का काम करलं? तुम्ही खायचं काय? आज तुम्ही खेड्यात जा, कुठेही तुम्हाला मंदिराच्या आजूबाजूला काही म्हातारी माणसं मरणाची वाट बघत जगताना दिसतील. त्यांच्यासाठी काय करायचं? आम्ही सुरू केलं. आम्ही ऑर्डर्स काढल्या, जिल्हा परिषद पंचायत समितीला सांगितले काही बजेट ठेवा. हे तुटपुंज आहे. प्रत्येक गोष्टीकडे सरकारकडे बघायचं, प्रत्येक गोष्टीकडे सरकारनं. समाजाचं काय? समाजाने काय करायचं? त्यांनी काहीच करायचं नाही. सरकार हा मला वाटतं की आपल्या सगळ्याचा छोटा भाग आहे. मी सोडायचं कारण असं होतं की माझ्या आईवडिलांसोबत मला राहायचं होतं. मला कंटाळा पण आलेला होता. या दोन्ही गोष्टी होत्या. मी आधीच नोटीस दिलेली होती, त्यामुळे मी सोडलं. बाकी त्याला काही कारण नाही. पण म्हणजे ज्या गोष्टी